आपण जाऊया चौथ्या टाईपकडे. आपण क्रिस्टलचे 4 टाईप शिकत होतो. त्यातले एक आयोनिक झालं होतं, मोलेक्युलर झालं होतं, राईट. त्याच्याशिवाय आयोनिक, मोलेक्युलर आणि आपला आणखीन एक होता कोवॅलंट, 3. आता एक आपल्याला शिकायचं आहे मेटॅलिक, शेवटचा मेटॅलिक क्रिस्टल. मेटॅलिक क्रिस्टल्स मीन्स मेटल्स असं तुम्ही म्हटलं तरी चालतं. थोडक्यात जे आपण नॉर्मली मेटल्स वापरतो त्यांचं स्ट्रक्चर हे पण क्रिस्टल स्ट्रक्चरसारखंच असतं, फक्त ते अगदी क्रिस्टल स्ट्रक्चरसारखं एकदम शार्प जसं डायमंड वगैरे आहे तसं दिसत नाही, पण क्रिस्टल स्ट्रक्चरच आहे, ते पण रिपिटेटिव्ह पॅटर्नमध्येच असतं. तर याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय ते बघूया आपण, म्हणजे आपले 4ही टाईप पूर्ण होतील, मग कंपॅरिझन करू पुन्हा. याच्यामध्ये काय असतं बघा, कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट हा कोण असतो. तसं आयोनिक सॉलिड्समध्ये किंवा आयोनिक क्रिस्टलमध्ये आयन्स असतात, कोवॅलंट याच्यामध्ये ॲटम्स असतात, मोलेक्युलर क्रिस्टलमध्ये मोलेक्युल्स असतात. तसं याच्यामध्ये काय असतं, तर याच्यामध्ये पण मोलेक्युल्स किंवा ॲटम्सच असतात आपण म्हणू शकतो. याच्यात कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट ॲटमच असतो, पण हा ॲटम कोणच असतो, एका स्पेसिफिक ॲटम ऑफ स्पेसिफिक मेटल, स्पेसिफिक मेटॅलिक इलेमेंट. ओके, फॉर एक्झाम्पल समजा सोडियम असेल तर तुम्हाला सोडियमचेच ॲटम हेच त्याचे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट दिसणार. एक एक क्रिस्टल छोटा छोटा जो असणार आहे तो सोडियमचाच बनलेला असणार आहे, आणि ते रिपिटेटिव्हली एका पॅटर्नमध्ये अरेंज होऊन एक मेटॅलिक क्रिस्टल आपल्याला मिळतो. आता हे जे मेटॅलिक क्रिस्टल्स असतात ते कशामुळे एकमेकांना पकडून ठेवलेले आहेत. सो मेटॅलिक इलेमेंट्स जे आहेत, मेटॅलिक इलेमेंट किंवा हे जे सगळे ॲटम्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स जे आहेत, ॲटम्स जे आहेत, कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट किंवा मेटॅलिक इलेमेंट आर हेल्ड, कशामुळे पकडून ठेवलेले आहेत, बिकॉज ऑफ मेटॅलिक बॉन्ड. सो हा एक वेगळ्याच टाईपचा बॉन्ड आहे मेटॅलिक बॉन्ड. हा बॉन्ड आपण नंतर समजून घेऊ काय असतो हा मेटॅलिक बॉन्ड, ठीक आहे. आता सध्या आपल्याला क्रिस्टलच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर भर द्यायचं आहे चॅप्टरमध्ये. मग हे मेटल्स कसे असतात तुम्हाला माहिती आहे, हे मॅलिएबल असतात. म्हणजे काय, यांचा पत्रा बनवता येऊ शकतो, पत्रा बनवता येणे, मॅलिएबल. ठोकून 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 आपण याला पातळ शीटमध्ये कन्वर्ट करू शकतो, ठीक आहे. सो एक सॉलिड फॉर्ममध्ये जेव्हा असतात तेव्हा त्यांना गरम केलं थोडं की त्यांना ठोकून ठोकून आपण पत्र्याच्या शेपमध्ये आणू शकतो, मॅलिएबल प्रॉपर्टी. त्याच्यानंतर डक्टाईल ही एक प्रॉपर्टी त्यांच्याकडे असते, डक्टिलिटी. डक्टाईल मीन्स वायर बनवता येणे, वायर बनवता येणे. सो मेटल्सला आपण खेचून ताणून एकदम पातळ वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो, ही त्यांच्याकडे एक प्रॉपर्टी असते. दुसरं, आधीचे 3 टाईप होते ते बघा, कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी फार नव्हते किंवा पुअर होते, काही तर अजिबातच नव्हते. पण हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे यांच्याकडनं इलेक्ट्रिसिटी चांगल्या पद्धतीने फ्लो करून घेतली जाते. तसंच हे गुड कंडक्टर ऑफ हीट पण असतात, हीट पण चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर करतात. तर यांची एक्झाम्पल्स काय असतील, तर जे काही मेटल्स तुम्हाला माहिती आहेत ते घेऊ शकता, किंवा सोडियम, आयन, असे कुठलेही चालू शकते एक्झाम्पल्स म्हणून. तर हे जे सगळे आहेत मेटल्स, जेवढी नावं तुम्हाला माहिती आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जवळचं तुम्हाला लोखंड माहिती असतं. त्याच्यानंतर सोडियम, हे सोडियम थोडंसं लिक्विड फॉर्मॅटमध्येच असतं, पण क्रिस्टल त्याला सॉलिडिफाय केल्यानंतर तुम्हाला मेटल म्हणून ते वापरता येतं. लिथियम असेल, पोटॅशियम, हे पण तुम्हाला सॉलिड फॉर्ममध्ये मिळू शकतं. तर हे सगळे त्यांच्या प्रॉपर्टीज झाल्या. आता प्रश्न असा आहे की हे मेटॅलिक बॉन्ड म्हणजे विषय काय आहे. मेटॅलिक बॉन्डमुळे हे सगळे इलेमेंट, ॲटम्स एकमेकांना पकडून कसे आहेत. असं समजा की हे सगळे ॲटम्स आहेत, या सगळ्यांना ॲटम्सने एकत्रितरित्या घट्ट पकडून ठेवायचं. तर आपल्याला यांच्यात काहीतरी कनेक्शन पाहिजे. ते काय काय असतं, तर पहिल्या टाईपमध्ये आयोनिकमध्ये आपण बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता. दुसऱ्या याच्यामध्ये आपण म्हणू कोवॅलंट बॉन्ड होता, कोवॅलंट नेटवर्कमध्ये. तिसऱ्या याच्यामध्ये बरीच रिझन्स होती, ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असेल, इलेक्ट्रिक डायपोल असेल, राईट, किंवा त्यांचं डिस्पर्शन, वीक डिस्पर्शन असेल.
याच्या पद्धतीने त्यांचे जे बॉन्डिंग आहे त्यामुळे ते एकमेकांना पकडून असतात. मग मेटॅलिकमध्ये हे जे इलेमेंट आहेत, एफीचा हा ॲटम असेल, हा पण एफीचा एक ॲटम आहे, हा पण एक एफीचा ॲटम आहे, आयनचे हे ॲटम्स आहेत 5. मग हे एकमेकांना घट्ट पकडून ठेवून आपल्याला लोखंड असं सॉलिड स्ट्रक्चर कसं काय मिळतं, तर ते कशामुळे मिळतं आहे, मेटॅलिक बॉन्डमुळे मिळतं. मग मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय नेमका, सी तुम्ही असं बघितलेलं असतो, एखादा केक वगैरे बघितला आहे तुम्ही, केक खाल्ला पण आहे, तर आता समजा असा केक असेल तर केकवर कसं असतं, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स कसे असे चिटकवलेले असतात, किंवा एखादे कॅडबरी खाल्ली की ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स झालेत, तर ते ड्रायफ्रूट्स कसे त्या चॉकलेटमध्ये अडकून पडलेत. तसंच मेटॅलिक बॉन्डमध्ये जसे चॉकलेट आहे तसं एखाद्या इलेक्ट्रॉनची वडी आपण घेतली, इलेक्ट्रॉन्सपासून तयार झालेली, त्याच्यामध्ये कॅटायन अडकून पडलेले असतात. मीन्स पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल अडकून पडलेले असतात. म्हणजे काय, जसं की एखादा केक घेतला तर तो क्रीमपासून बनलेला असं समजा, पूर्ण क्रीम आहे, आणि त्या क्रीममध्ये आपण वेगवेगळे ड्रायफ्रूट्स असे टाकून ठेवलेत, सगळीकडे अडकवून ठेवलेत त्याच्यामध्ये. सेम त्याच पद्धतीने अख्खाच्या अख्खा केक इलेक्ट्रॉनपासून बनला असं समजा. म्हणजे एक इलेक्ट्रॉनचं सी आहे असं त्याचं डिस्क्रिप्शन दिलं जातं, किंवा आपण म्हणू इलेक्ट्रॉन्सनी तयार केलेलं असं एक ग्राउंड आहे. आता या ग्राउंडमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, सगळंच्या सगळं इलेक्ट्रॉन्सचं ग्राउंड आहे. आणि या ग्राउंडमध्ये जर कुठला पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आला इथे, हे बाजूचे सगळे इलेक्ट्रॉन्स काय करतात, त्याच्याभोवती रिंगण तयार करून त्याला पकडून ठेवतात. कारण पॉझिटिव्हला निगेटिव्ह अट्रॅक्ट होतो आणि ते पकडून ठेवतात. दुसरा पॉझिटिव्ह आला की हे बाकीचे इलेक्ट्रॉन त्याला पकडून ठेवतात, तिसरा आल्यावर त्याला पकडून ठेवतात, चौथा आल्यावर त्याला. म्हणजे हे थोडक्यात कसं दिसणार आहे माहिती आहे का, एखादा सुंदर केक बनवला आणि केकवर असे सगळीकडे आपण म्हणू चेरी लावून ठेवल्यात, तर कसं दिसेल, क्रीममध्ये चेरी अडकलेल्या. सेम तसंच आहे. ते क्रीम म्हणजे कसलं क्रीम असणार आहे, ते इलेक्ट्रॉन्सचं, हे सगळं इलेक्ट्रॉन्सचं क्रीम आहे. आणि हे जे प्लस पॉझिटिव्ह जे रेड कलरचे दिसत आहेत ते कॅटायन आहेत किंवा पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत. आणि त्यांना जसं आपण चेरीज असतात क्रीममध्ये फिक्स केलेल्या, अडकवून ठेवलेल्या, सेम तसंच आपल्याला इलेक्ट्रॉनमध्ये कॅटायन अडकलेले दिसतात. आणि त्यामुळे हे सगळे घट्ट बाउंडेड राहतात. म्हणजे थोडक्यात हे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल निसर्गाने बनवलेत असं समजा. आणि त्यांना चिटकवण्यासाठी इथे गम लावायची, ती गम कसली लावलेली आहे, इलेक्ट्रॉनची. सो असं पण डिस्क्रिप्शन दिलं जातं की इलेक्ट्रॉन कोणासारखं काम करतात, गमसारखं. हे असं का होतं, मेटॅलिक बॉन्ड असे कसे काय तयार झाले, हा इलेक्ट्रॉनचा सी आला कुठून, इलेक्ट्रॉनचं असं क्रीमसारखं स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉनची असे मोठी क्वांटिटी आली कुठून. तर जे मेटल्स असतात त्यांच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेलमध्ये म्हणा, त्यांची संख्या साधारणतः 1, 2 किंवा 3 अशी असते. 1, 2 किंवा 3. त्यामुळे त्यांचं नेचर असतं इलेक्ट्रॉन्सचं की ते डोनेट करू शकतात दुसऱ्याला स्टॅबिलिटीसाठी. दुसरं त्यांचं न्यूक्लियस असतं, ते मधोमध आहे. आणि त्यांची जी आउटर मोस्ट ऑर्बिट आहे सगळ्यात मोठी, ती न्यूक्लियसपासून बऱ्यापैकी लांब असते. म्हणजे असं समजा, इथे एक ऑर्बिट आहे, इथे दुसरी ऑर्बिट आहे, इथे तिसरी ऑर्बिट आहे, आणि शेवटची जी चौथी ऑर्बिट आहे, फायनल ऑर्बिट, म्हणजे ऑर्बिटल म्हणण्यापेक्षा शेल, त्या फायनलच्या शेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन्स आहेत असं समजा. आता हे फायनल ऑर्बिटमध्ये जेव्हा, ऑर्बिट म्हणण्यापेक्षा शेलमध्ये जेव्हा 3 इलेक्ट्रॉन्स असतात, तर ही शेल बरीच लांब असते न्यूक्लियसपासून. आणि न्यूक्लियसपासून बरीच लांब असल्यामुळे काय होतं, जेवढं तुम्ही दूर जाल तेवढं त्याचा न्यूक्लियसचा होल्ड कमी राहतो. त्यामुळे हे लूजली बाउंडेड असतात. म्हणून हे आपली ऑर्बिट किंवा आपलं शेल सोडून ट्रान्सफरसाठी कायम रेडी असतात. आता असं समजूया, त्यातल्या 3 सोडा, 3 कशाला आपण म्हणू, एक जरी इलेक्ट्रॉन बाजूला गेला तरी काय झाला, ॲटम जो न्यूट्रल होता तो आता पॉझिटिव्ह चार्ज झाला. कसं काय की हे जे ॲटम आहे, ॲटम एक सर्कल काढतो, त्याच्यामध्ये काय असतात, समजा असतील 5 प्रोटॉन, तर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन पण किती असणार आहेत, 5. एक जण बाहेर गेला
एक जण बाहेर गेला म्हणजे इलेक्ट्रॉन आता 4च राहिले, 4 इलेक्ट्रॉन म्हणजे -4 चिन्ह राहिलं त्याच्यावर. सो इथे पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे निगेटिव्हपेक्षा, म्हणजे हा आता ॲटम कसा झाला, पॉझिटिव्हली चार्जड झाला. ठीक आहे. सो असे जेव्हा लाखो करोडो ॲटम्स एकत्र येतात तेव्हा त्यांची सिच्युएशन कशी असते बघा. हा ॲटम मेटलचा आहे, हा ॲटम मेटलचा आहे, असे समजा 5-6 असे स्ट्रक्चरमध्ये आहेत. तर याचं जे ऑर्बिट असेल, लास्ट ऑर्बिट म्हणजे शेल, सगळ्यात शेवटचं शेल, याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री आहेत, लाईक क्रीम. ते इकडून तिकडून इकडे तिकडे असं ट्रॅव्हल करू शकतात. सो हे रेड कलरचे जे आहेत हे कोण झाले, सगळेचे सगळे ॲटम्स आहेत, पण ते पॉझिटिव्हवाले आहेत. पॉझिटिव्हवाले का, कारण त्यांचे जे आउटर मोस्टमधले इलेक्ट्रॉन ते इकडून इकडे जम्प करतात, तिकडून तिकडे करतात, तिकडून इकडे करतात, म्हणजे त्यांचं एक्सेसमध्ये आहेत ते आणि त्यांचा कंट्रोल नाही आहे याच्यावर. आणि त्यामुळे काय झालं आहे, यांच्या भोवती एक असं रिंगण तयार आहे, सगळ्या रेड कलरचे जे स्पॉट्स आहेत त्यांच्या भोवती ते इलेक्ट्रॉनचं रिंगण आहे. आणि ते इलेक्ट्रॉन या सगळ्या पॉझिटिव्ह ॲटम्सना काय करतात, अट्रॅक्ट करून घट्ट पकडून ठेवतात. थोडक्यात एखाद्या चेनसारखं आहे हे, चेनसारखं एकमेकांना पकडून ठेवलं. आणि एकाचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडे, दुसऱ्याचे तिसऱ्याकडे असं ट्रान्सफर होत 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 त्यांनी एक फ्लो बनवून ठेवला, लाईक ग्लू. सो 2 वस्तू आपल्याला चिटकवायच्या असतील तर आपण मध्ये कशी ग्लू पसरवून ठेवतो, सेम तसं हे काम करतात. म्हणून हा जो मेटॅलिक बॉन्ड असतो तो या सगळ्या इलेमेंट्सना घट्ट पकडून मेटॅलिक क्रिस्टल्स बनवतो आणि हे मेटल्स आपण वापरतो वेगवेगळ्या कामांसाठी. सो आता आपण 4 टाईप शिकलो, आयोनिक सॉलिड्स, कोवॅलंट सॉलिड्स, मोलेक्युलर सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड्स किंवा क्रिस्टल्स पण म्हणू शकता. आयोनिक क्रिस्टल, कोवॅलंट नेटवर्क क्रिस्टल, मोलेक्युलर क्रिस्टल किंवा मेटॅलिक क्रिस्टल असं पण तुम्ही वापरू शकता शब्द. ठीक आहे. आता तुम्ही कशाच्या पॅरामीटरवर त्यांना डिफरन्शिएट करायचं आहे किंवा आपण म्हणू डिस्टिंग्विश करायचं आहे. तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला असा प्रॉब्लेम पडू शकतो, राईट द डिफरन्स बिटवीन आयोनिक अँड कोवॅलंट किंवा कोवॅलंट आणि मोलेक्युलर किंवा मेटॅलिक किंवा आयोनिक आणि मेटॅलिक असं काहीही डिफरन्स विचारतील तर त्यावेळेला तुम्ही रेडी पाहिजे. तर हे टेबलच पूर्णपणे तुम्हाला मदत करेल आपण आतापर्यंत जेवढ्या प्रॉपर्टीज शिकलो त्याच्यासाठी. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल की पार्टिकल्स काय काय आहेत, म्हणजे आयोनिक क्रिस्टल, सगळ्यात छोटा कण कोण आहे त्यातला, तर सगळ्यात छोटा कण आहे कॅटायन किंवा ॲनायन, मीन्स आयन्स. ठीक आहे. कोवॅलंट नेटवर्कमध्ये सगळ्यात छोटा इलेमेंट असणार आहे ॲटम आणि मोलेक्युलर सॉलिडमध्ये ते कोण असणार आहेत तर मोलेक्युल्स. मेटॅलिकमध्ये पुन्हा इलेक्ट्रॉन्स वगैरे म्हटले, मेटॅलिक आयन्स वगैरे. मेटॅलिक आयन्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणू ॲटम्सच, मेटॅलिक ॲटम्स. आयन्स असं का म्हटलं आहे, इथे काय म्हटलं आहे बघा, मेटॅलिक आयन्स इन ए सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. सी म्हणजे समुद्र, इलेक्ट्रॉनचा समुद्र आहे आणि त्या समुद्रात मासे जसे फिरत आहेत तसे मेटॅलिक आयन्स म्हणजे कॅटायन्स अडकून पडलेत आणि आपल्याला एक मेटॅलिक बॉन्ड मिळालेला आहे. आलं लक्षात, सेम तशाच पद्धतीने. सो ॲटम्सच आहे इथेही. आता त्यांच्यामध्ये कुठला फोर्स आहे की जो त्यांना पकडून ठेवला आहे, आयोनिक कंपाऊंडमध्ये किंवा आयोनिक क्रिस्टल्समध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता, इकडे कोवॅलंट बॉन्ड होते, इथे बरीच रिझन आहेत, लंडन फोर्सेस, डायपोल फोर्सेस, हायड्रोजन बॉन्ड वगैरे, इथे मेटॅलिक बॉन्ड. ठीक आहे. पुढे हार्डनेस, हे हार्ड असतात पण ब्रिटल असतात, ते असे तुकडे 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 पडू शकतात, काचेसारखं जे ब्रिटलनेस आहे. सिलिका वगैरे असते, सिलिका म्हणजे सिरॅमिक पॉट्स असतात, सिलिका नव्हे सिरॅमिक पॉट्स, मातीची भांडी वगैरे असतात बघा, किंवा चायना क्लेचं जे भांडं असतं ते पडलं आणि फुटलं की असे बारीक 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 तुकडे पडत जातात, तसे ब्रिटल. हे व्हेरी हार्ड असतात, कोवॅलंट सॉलिड्स असतं ते, हे व्हेरी म्हणजे व्हेरी हार्ड, व्हेरी हार्ड, खूपच जास्त. त्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे डायमंड. मोलेक्युलर सॉलिड खूपच सॉफ्ट असतात आणि आत्ता आपण जे शिकलो ते व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट टू व्हेरी हार्ड. म्हणजे काही मेटल्स तुम्हाला खूप सॉफ्ट दिसतील, लाईक गोल्ड आपण जर घेतलं तर ते खूप सॉफ्ट आहे, पण तेच तुम्ही आयन घ्या, बऱ्यापैकी हार्ड आहे. सोडियम घेतलं तर ते रूम टेम्परेचरला तर अगदी मऊ म्हणजे लिक्विड फॉर्मॅटमध्येच राहतं. मग हे सॉफ्ट पण आहेत, हार्ड पण आहेत, पण हे व्हेरिएशन आहे, असं तुम्ही एक फिक्स नाही सांगू शकत. मेल्टिंग पॉईंट यांचे हाय आहेत आयोनिकचे, पण 600 ते 3000 डिग्री सेल्सिअस.
कोवॅलंट नेटवर्कचे खूपच जास्त आहेत, कारण हे खूपच हार्ड असतात, त्यांचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असतं, ते फोडणं म्हणजे कठीण काम आहे. सो 1200 ते 4000 हे अति मऊ असल्यामुळे ज्याला जास्त काही टेम्परेचर द्यावं लागत नाही, हे खूप कमी याच्यामध्येच होतात. आणि आपण बघितलं की मोलेक्युलर सॉलिड हे कोण असतात, नॉर्मली गॅस आणि लिक्विडच असतात रूम टेम्परेचरला. त्यांना आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये तर आपल्याला त्याला सॉलिडिफाय करायला लागतं. स्वतःहून मुळात ते काय आधी क्रिस्टल्स नसतात किंवा आपण म्हणू सॉलिड नसतात. त्यामुळे ते रूम टेम्परेचरला आले किंवा थोडंसं टेम्परेचर वाढलं की लगेच आपल्या ओरिजिनल स्टेटमध्ये जातात. मेटॅलिक बॉन्ड ह्यांची रेंज आहे बघा पुन्हा निगेटिव्हपासून 3400 पर्यंत. म्हणजे हे पण काही जे खूप मऊ आहेत, खूप सॉफ्ट आहेत, तर ते रूम टेम्परेचरला पण त्यांचं स्टेट चेंज करून टाकतात, मेल्ट होतात. किंवा काही आहेत ते गरम करावे लागतात भरपूर, जसं की आपण Fe घेतलं, आयन घेतलं तर खूप गरम केल्यानंतर ते मऊ होतं. किंवा त्याला पूर्ण लिक्विड करायचं असेल तर बरंच टेम्परेचर द्यावं लागतं. थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीमध्ये कसे आहेत, तर आयोनिक हे पुअर कंडक्टर आहेत. गुड कंडक्टर कधी होतात, जर तुम्ही त्यांना डिझॉल्व्ह केलं, कारण आयन्स आहेत ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे घट्ट पकडून ठेवलेले आहेत एकमेकांना. पण जेव्हा आपण त्यांना डिझॉल्व्ह करतो तेव्हा त्यांचं डिसोसिएशन होतं, आणि डिसोसिएशन झाल्यावर Na+, Cl- असे आपल्याला वेगवेगळे आयन्स मिळतात, मग ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. सो हे कंडिशनल आहे, आधी पुअर पण डिझॉल्व्ह केलं तर करणार. हीटचे हे पुअर कंडक्टर ऑफ हीट आहेत. त्याच्यानंतर आपण यांच्याकडे बघूया, पुअर कंडक्टर्स म्हणजे इलेक्ट्रिसिटी अजिबातच करत नाहीत. आता थर्मल कंडक्टिव्हिटीबद्दल बोललो तर हे भरपूर टेम्परेचर बघा गेन करू शकतात. सो डायमंड काय म्हटलं बघा, गुड कंडक्टर ऑफ हीट, भरपूर इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करायला मदत करू शकतात किंवा भरपूर ॲब्सॉर्ब पण करू शकतात. इथे पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कारण हे सॉफ्ट पण आहेत, आणि सॉफ्ट असल्यामुळे काय होतं की पुअर कंडक्टर काय होतो इलेक्ट्रिसिटी जर फ्लो झाली थोडीशी तरी त्याचं लगेच हीटमुळे कन्व्हर्जन होणार आहे सॉलिडमधनं लिक्विडमध्ये. त्यामुळे ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर्स आहेत. आणि हे गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि हीट आहेत. सो जो मेटॅलिक आहे तेवढेच फक्त काय भरपूर चांगल्या पद्धतीचे कंडक्शन करतात. आणि आपण म्हणूनच मेटल्स कशासाठी वापरतो, सगळे तवे बिवे बघा तुम्ही, भांडी तुमची ज्याच्यामध्ये जेवण बनवलं जातं सगळे मेटल्सचे आहेत. त्याच्याशिवाय इलेक्ट्रिसिटीसाठी जे वापरलं जातं ते पण सगळं मेटलच आहे. ही त्यांची एक्झाम्पल्स आहेत, ही तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. सो हे टेबल लक्षात ठेवलं ना की तुम्हाला क्रिस्टलचे 4 टाईप लक्षात राहतील. नावं लक्षात ठेवा, आयोनिक, कोवॅलंट नेटवर्क, मोलेक्युलर आणि मेटॅलिक, 4. दॅट्स इट. सो आता आपल्याला महत्त्वाचा पॉईंट शिकायचा, त्याच्याकडे वळूया. बघा त्या पॉईंटचं नाव काय, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथून आता पुढे कॅल्क्युलेशन वगैरे सुरू होणार, पण आज लगेच नाही, पण आधी आपण पॉईंट समजून घेऊया. मी तुम्हाला 2D मध्ये शिकवायचा प्रयत्न करतो, मग आपण 3D मध्ये पण शिकू. आपल्याला काय काय शिकायचं आहे बघा. आपल्याला पहिला पॉईंट शिकायचा आहे लॅटिस, दुसरा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे बेसिस, त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा क्रिस्टल नुसतं म्हटलं तरी चालेल, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हटलं तरी चालेल, किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा याला दुसरं एक नाव आहे स्पेस लॅटिस स्ट्रक्चर असं पण म्हटलं जातं. सो वेगवेगळे शब्द आहेत. सो आपण थोडंसं सिम्पल करू, हे मी काढून टाकतो. आपण शिकू लॅटिस म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय आणि क्रिस्टल म्हणजे काय. ह्या तिन्ही गोष्टी सलग शिकणं गरजेचं आहे. सो पुढच्या 15-20 मिनिटात आपण हे पूर्ण करून टाकू, ठीक आहे. सो तुम्ही बघा, मुलींनाही लगेच कळू शकतं किंवा मुलांनाही कळेल, पण मुलांनी ते बघितलेलं असलं पाहिजे की मुलींना रांगोळी काढताना तुम्ही बघा, किंवा आईने कधी घरी रांगोळी काढलेलीच असते दिवाळी वगैरे, तर तेव्हा तुम्ही बघितलं असेल. नॉर्मली ठिपक्यांची रांगोळी असते ना, ते आपल्याला पाहिजे, ठिपके. सो रांगोळीचे बरेच प्रकार असतात, नावं असतात वेगवेगळे टाईप, त्यातली एक ठिपक्यांची रांगोळी असते. म्हणजे काय करतात, पहिल्यांदा एक, आता समजा ही माझ्या इथे लादी आहे, व्हाईट कलरची पूर्ण स्पेस आहे, इथे मी एक रांगोळी काढणार आहे. तर रांगोळी काढण्यासाठी आधी खडू घेऊन असे समान अंतरावर ठिपके काढले जातात. खडू घ्यायचा आणि समान अंतरावर ठिपके काढून घ्यायचं. कशासाठी, मग त्या ठिपक्यांमध्ये आपण वेगवेगळ्या ठिपक्यांना जोडून एक वेगवेगळी डायग्राम किंवा वेगवेगळे डिझाईन तयार करू शकतो. सो आता एक चटईसारखं आपण बनवून घेतलं आहे, पण हे कशाने काढलं आहे, मी पेन्सिल, व्हाईट कलरची पाटीवरची पेन्सिल किंवा खडू असतो त्याने असे डॉट्स काढून घेतलेले आहे. आता हे डॉट्स काढून घेतल्यानंतर हे जे चित्र तयार झालं आहे ना तुमच्यासमोर, एक चटई तयार झाली आहे, या चटईलाच म्हटलं जातं लॅटिस. ही आता 2D काढले मी, एका लादीवर काढले. ही 3D पण असणार आहे, ते नंतर बघू.
मग मी हातामध्ये रांगोळी घेणार व्हाईट, आणि मला सगळे पॉईंट्स नको आहेत, मला ठराविक पॉईंट्सच पाहिजेत. समजा हा एक पॉईंट पाहिजे मला, हा एक पॉईंट पाहिजे, हा एक पॉईंट पाहिजे आणि हा पॉईंट पाहिजे, हे 4 पाहिजेत. मग 1 2 3 4 इकडचे पाहिजेत, तसंच 1 2 3 4 इकडचे पाहिजेत. सो मी या 4-4च्या ग्रुपमध्ये काय केलं, रांगोळी सोडली, इथे रांगोळी थोडी सोडली, इथे थोडी टाकली रांगोळी, इथे टाकली, इथे टाकली, आणि रांगोळीने आता ते ठिपके रंगवून घेतले. सो मगाशी तिथे फक्त एक रेफरन्स म्हणून खडूचा मार्क होता, दॅट इज लॅटिस. पण आता मी तिथे खडू न ठेवता तिथे मला जे मटेरियल ठेवायचं आहे, म्हणजे रांगोळी ठेवायची आहे, ती रांगोळी ठेवली. सो रांगोळी ठेवल्यानंतर त्याला म्हटलं जातं बेसिस. सो इथे मी रांगोळी ठेवली आहे. आता रांगोळीच्या ऐवजी मला रांगोळीचं नाही बघायचं, किंवा रांगोळी काढायची आहे ती जे पावडर येते ना, त्या पावडरने नाही करायचं आहे, फुलांची रांगोळी करायची आहे. मग मी काय करणार, इथे एक फूल ठेवणार, इथे एक फूल ठेवणार, इथे दुसरं ठेवणार, इथे तिसरं ठेवणार. 4 फुलं ठेवली, 4 डॉट्सना, व्हाईट पेन्सिलने काढलेले डॉट होते, तिथे मी 4 फुलं ठेवली, तर ते काय झालं, बेसिसच झाले. मग कधीतरी ते जी रांगोळी असते म्हणजे पावडर असते, ती पावडर म्हणजेच बेसिस झालं. कधी जर मी फुलांची रांगोळी बनवत असेल तर ती फुलं म्हणजे काय झाली, बेसिस झाले. आता फुलं न ठेवता एखादा म्हणेल नाही आम्ही फळांची रांगोळी करणार आहोत, फळं. मग तो म्हणेल आम्ही इथे एक छोटंसं करवंदाचं हे ठेवलं, किंवा इथे आपण म्हणू एक आंबा ठेवला, आम्ही इथे एक आंबा ठेवला, इथे एक आंबा ठेवला, इथे एक आंबा ठेवला. सो इथे तुम्ही इलेमेंट्स ठेवणार आहात त्या डॉट्सना. फळं ठेवली तर फळं हे काय झाले, बेसिस झाले. सो बेसिसचे वेगवेगळे प्रकार, उदाहरणं असू शकतात, की मी ही फुलांची रांगोळी करत असेल तर इथे डॉट्सवर काय येणार आहेत, फुलं येणार आहेत. फळांची रांगोळी करत असेल तर इथे डॉट्स, इथे फळं असतील. किंवा मी जर ती रांगोळी जी असते कन्व्हेन्शनल, ती आपण म्हणू पावडर असेल, ती जर टाकली तर ती झाली बेसिस. आणि हे दोघं एकत्र आले, लॅटिस आणि बेसिस, याने जेव्हा पूर्ण रांगोळी तयार होईल तेव्हा आपल्याला काय मिळतं, क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं. मग ते क्रिस्टल स्ट्रक्चर नेमकं कळावं म्हणून आपण त्याला जोडून दाखवणार. हे बघा, असं इथे रांगोळीने मी लाईन्स काढून घेणार. हा एक क्रिस्टल झाला, हा दुसरा क्रिस्टल झाला, आणि हा तिसरा क्रिस्टल झाला. आता हे जोडून दाखवलं मी, तुम्हाला दिसणार आहे, ही रांगोळी डोळ्याने बघू शकता. क्रिस्टल स्ट्रक्चर जे आपण ॲटम्समध्ये बोलतोय ते डोळ्याने दिसत नाही. तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं की त्याचे लेयर्स दिसतात, पण हे असं आपण इमॅजिन करतो. इमॅजिन म्हणजे असं असतं तसंच, फक्त ते दिसत नाही उघड्या डोळ्याने. म्हणून मग कसं दिसत असेल ते आपण बघितलं. आता हाच पॅटर्न तुम्हाला रिपिटेटिव्ह मिळाला. इथे एक आणखीन क्रिस्टल आहे, इथे आणखीन तसाच एक क्रिस्टल आहे, इथे आणखीन एक तसाच क्रिस्टल आहे. ही पूर्ण ही चटई तयार झाली, रांगोळी तयार झाली की हा रांगोळी म्हणजेच माझं काय झालं, क्रिस्टल स्ट्रक्चर झाला, किंवा क्रिस्टल तयार झाला असं आपण म्हणू शकतो. मग आता हा जो एक चौकोन आहे ना, हा एक गठ्ठा, हे एक डिझाईन आहे, त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हटलं जातं सेल. सो आपल्याने एक चौथा शेप घेतला, सेल. ठीक आहे. सो आपण असं म्हणू शकतो, लॅटिस आणि बेसिस एकत्र आले की सेल तयार झाला, हा एक. आणि असे भरपूर सेल आपण रिपीट केले, भरपूर सेल एकत्र घेतले की काय तयार झालं, क्रिस्टल स्ट्रक्चर झालं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ते क्रिस्टल्सना समजून घेण्यासाठी एक डायग्राम बनवली. सो त्याचे 4 अंग आता आपण बघितले. पहिलं काय, तर लॅटिस म्हणजे एक चटई तरी तयार करून घ्या रेफरन्ससाठी. ठीक आहे. त्या चटईच्या प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला जिथे ठेवायचं आहे तिथे तुम्ही काय ठेवा, इलेमेंट्स ठेवा. इलेमेंट्स ठेवणं म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, बेसिस. इलेमेंट्स म्हणजेच बेसिस ठेवले. आणि मग लॅटिस आणि बेसिस एकत्र आले कीच आपल्याला काय मिळतात, सेल्स मिळतात. सेल्स एकत्र आले कीच आपल्याला काय मिळतात, क्रिस्टल मिळतात. सो थोडक्यात असं एक सूत्र बनवलं गेलं आहे की वेनेवर लॅटिस आणि बेसिस एकत्र येतात तेव्हा तुम्हाला काय मिळतं, क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं, किंवा क्रिस्टल तयार करून मिळतो. ठीक आहे. हे आपलं काम पूर्ण झालं. लॅटिस आणि बेसिस एकत्र येऊन क्रिस्टल पूर्ण झाला. दॅट्स इट. आता हे 2D बघितलं, तसंच आता 3D पण बघू शकतो. आता मी काय करणार, त्याच्यामध्ये हे लॅटिस तयार झाला म्हणजे ह्याची सोय झाली. हे एक मॅप मला मिळाला,
तो मॅप मिळाल्यानंतर त्याच्यात आता बेसिस लावायचे. बेसिस म्हणजे काय, तर आपले इलेमेंट्स. तर मी एक इलेमेंटला इथे बसवला, एकाला इथे बसवला, एकाला इकडे बसवला, एकाला इकडे बसवला, एकाला सांगितलं इथे बस, इथे बस. आता काय झालं, यांना जोडूया म्हणजे आपल्याला एक सेल मिळेल. सो इथे एक टाकूया डॉट. आता हे काय झालं, हे आपलं काम जे आता आपण बनवलं, हा एक सेल तयार केला. पण सेल कसा तयार झाला, आधी कोण होते, आधी हे पॉईंट्स होते म्हणजे लॅटिस होते. लॅटिस पॉईंट आल्यानंतर कोण आलं, लॅटिस पॉईंट आल्यानंतर आपण त्याला बेसिस आणले. पहिल्यांदा कोण आलं, डॉटेड स्ट्रक्चर म्हणजे लॅटिस. रांगोळी काढण्यासाठी जे व्हाईट कलरचे पेन्सिलने मारलेले ठिपके होते ते लॅटिस. मग आपण त्याच्यात रांगोळी सोडली किंवा फुलं किंवा फळं किंवा इलेमेंट्स आणून ठेवले प्रत्येक कॉर्नरला किंवा प्रत्येक लॅटिस पॉईंटवर. ते आणले म्हणजे बेसिस आणले. लॅटिस आणि बेसिसने मिळून एक सेल तयार केला. आणि असे जेव्हा नंबर ऑफ सेल्स रिपीट होतील तेव्हा काय तयार होणार, क्रिस्टल स्ट्रक्चर. आता मी पूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न करतो. इथे दुसरं क्रिस्टल तयार होईल, इथे तिसरा क्रिस्टल तयार होईल आणि असे प्रत्येक कॉर्नरला इलेमेंट्स येऊन बसलेले आहेत. म्हणजे असं आपण म्हणू, हे आयनचं किंवा डायमंडचं क्रिस्टल आहे. इथे एक कार्बन येऊन बसला, इकडे एक कार्बन आहे, इकडे एक कार्बन, 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 इथे पण कार्बन, 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 इथे पण कार्बन, इथे पण कार्बन, इथे पण कार्बन. प्रत्येक कॉर्नरला कोण आलेलं येऊन बसलेलं आहे, कार्बन येऊन बसलेलं आहे. मग कार्बनने असं स्ट्रक्चर बनवून काय बनवलं, सेल्स बनवले. आणि असे भरपूर सेल्सनी एक रिपिटेटिव्ह स्ट्रक्चर बनवलं की एक क्रिस्टल तयार झाला. त्या क्रिस्टललाच आपण काय म्हणतो, डायमंड. आता आपण बघूया, याच्या बाजूला पण असेच असणार, इकडे क्यूब्स, पुन्हा इथे एक क्रिस्टल, पुन्हा इथे एक क्रिस्टल. सो थोडक्यात आपण ते चिरेबंदी काम बघतो ना, किंवा चिरे आणून कुठेतरी ठेवलेले असतात, लाल कलरचे दगड साठवून ठेवलेले, तेव्हा कसं दिसतं, सेम तसंच स्ट्रक्चर. इथे एक चिरा ठेवून दिला, त्याच्या बाजूला एक दुसरा ठेवला, पुढे त्याच्या बाजूला एक इथे खाली, त्याच्या इथे बाजूला एक, अशी एक भिंतच तयार केली जाते. त्याच्या बाजूला वरती खालती इकडे. आणि मग आपल्याला एक स्ट्रक्चर बनतं, ते 3D मिळतं, ज्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची पण आहे. आणि या सगळ्याला काय म्हणतो आपण, डायमंड. डायमंड म्हणजे थोडक्यात या सगळ्याला म्हणतो आपण क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा क्रिस्टल. आणि तो क्रिस्टल कार्बनपासून बनलाय म्हणून त्याला डायमंड म्हणणार. तो क्रिस्टल आयनचा असेल तर ते आयन झालं, म्हणजे हे सगळे आयनचे आयटम्स असतील. तर NaClचे असतील म्हणजे हे इथे कोण बसलेत, एक Na, एक Cl, एक Na, एक Cl, तर NaCl सॉल्टचं क्रिस्टल आहे. सो असे प्रत्येकाचे क्रिस्टल तयार होण्यासाठी कोणाची गरज आहे, रांगोळी काढण्यासाठी काय गरज आहे, पहिल्यांदा आधी तुम्ही पेन्सिलने जस्ट ठिपके काढून घ्या. जे कशासाठी, रेफरन्ससाठी, म्हणजे तुम्हाला ती रांगोळी कुठे ठेवायची ते लक्षात येईल. आता रांगोळी घ्या, रांगोळीची पावडर घ्या, ती इथे मस्तपैकी सोडा, एक मोठा ठिपका काढा, इथे एक ठिपका काढा, इथे एक ठिपका काढा, इथे एक ठिपका काढा. असे ठिपके काढलेत म्हणजे तुम्ही काय बनवलात, बेसिस आणलेत. आणि लॅटिस आणि बेसिस एकत्र येऊन एक छोटासा पॅटर्न तयार होतो, दॅट इज सेल. आणि हाच पॅटर्न रिपिटेटिव्हली येत गेला की पूर्ण स्ट्रक्चर तयार होतं, त्याला काय म्हणतो, क्रिस्टल. हे सूत्र लक्षात ठेवा. नुसतं लॅटिस काही उपयोग नाही, लॅटिस बरोबर तिथे आणून बसवले पाहिजेत बेसिस, की मग रांगोळी तयार होणार, दॅट इज क्रिस्टल. हे सगळे एक जाळी बनवली आहे. आता इथे काय केलं त्याने, इथे निळ्या कलरचे कोपऱ्यांवर काय आणून बसवलंय बघा, प्रत्येक कोपऱ्यावर काहीतरी बसवलंय, गोळा बसवलाय निळ्या कलरचा. तो निळ्या कलरचा गोळा आधी नसतो, हे लक्षात घ्या. नुसतं एक सांगाडा, ओके. तिथे फक्त आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळणार, एक चटई, एक रेफरन्स घेण्यासाठी एक स्ट्रक्चर मिळालं आहे. तिथे अजून कोपऱ्यात कोणी येऊन बसलेलं नाही आहे, तर त्याला आपण लॅटिस म्हणणार. नुसतं हे जे स्ट्रक्चर दिसतंय त्याला लॅटिस म्हणायचं. आणि जेव्हा त्याच्या कोपऱ्यावर कोणतरी येऊन बसतात, जसं इथे आता येऊन बसलेत, हे डायरेक्ट शेपवर गेले, इथे कोपऱ्यावर मी कार्बन ॲटम बसवला, इथे कार्बन बसवला, इथे कार्बन बसवला, इथे कार्बन बसवला, इकडे कार्बन बसवला, तर हे सगळे कार्बन एकत्र आले की त्यांनी एक सेल बनवला जातो. म्हणजे कार्बन आले म्हणजे बेसिस आले. आणि एक सेल तुम्हाला इथे दिसेल, रेडिश कलरचा दिसतो, इथे मार्क करून दाखवलेला. हा बघा, इथे आता रेड कलरचा आहे ना, क्यूब मार्क करून दाखवलाय, हा एक सेल झाला. असा इथे एक सेल आहे, त्याच्या बाजूला एक सेल आहे, पलीकडे एक सेल आहे, खाली एक सेल आहे, खाली 4 सेल आहेत. असे सगळे सेल एकत्र आले की ही जी पूर्ण डायग्राम दिसते आपल्याला, ही कोण आहे, एक क्रिस्टल तयार झाला.
एक डायमंड तयार झाला असं आपण म्हणू शकतो थोडक्यात. पण कार्बन असेल तर डायमंड, नाही तर प्रत्येक मेटलचे वेगवेगळे असते. आता हे बघा, हे गोळे दिसतात, हे गोळे आहेत म्हणजे बेसिस आहेत. मग आपण हे गोळे काढून टाकूया. आता ते गोळे काढून टाकले. गोळे काढून टाकल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, एक सांगाडा दिसतोय फक्त, जिथे प्रत्येक पॉईंटला लाईन्स इंटरसेक्ट झालेल्या आहेत. हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात लॅटिस, पण हे 3 डायमेन्शनल लॅटिस आहे. ओके, म्हणून त्याला क्रिस्टल लॅटिस असं पण म्हटलं आहे. तर याच्या प्रत्येक कोपऱ्यावर अजून कोणीही आलेलं नाही. पण मगाशी आपण तिथे कार्बन आणल्यावर कसं दिसतील हे बघा, प्रत्येक कोपऱ्यावर कोण आले, कार्बन आले. तर तसेच आता इथे आणणार आपण. हे बघा, हे डार्क आता चमकणारे दिसत आहेत तुम्हाला. इथे कोण आणून बसवलेत, कार्बन आणून बसवलेत. म्हणजेच कोण आले तिथे, बेसिस आले. ठीक आहे, आधी कोणीच नव्हतं आणि मग तिथे प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम आला, ते आपण त्याला बेसिस म्हणणार. आता हे जे कोपरे आहेत त्याच्यावर कोण कोण येऊन बसू शकतं ते सांगितलं आहे. ॲटम बसू शकतो, मोलेक्यूल बसू शकतो, आयन बसू शकतो. या कोपऱ्यांवर ॲटम येऊन बसेल किंवा मोलेक्यूल किंवा आयन. हे कसं काय, तर आत्ता आपण 4 टाईप कंप्लीट करून बसलोच आहे ना. त्याच्यात आपल्याला लक्षात आलं की क्रिस्टल आयनपासून पण बनलेला असू शकतो, क्रिस्टल मोलेक्यूलपासून पण बनलेला असू शकतो आणि क्रिस्टल ॲटमपासून पण बनलेला असू शकतो. म्हणून ॲटम्स, मोलेक्युल्स अँड आयन्स या तिघांपैकी कोणतरी इथे येऊन बसणार. समजा आता मला हा NaClचा बनवायचा आहे, सॉल्ट. तर इथे कोपऱ्यावर कोणाला आणून बसवलं पाहिजे, Na प्लस आणि एका कोपऱ्यावर Cl मायनस, Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस म्हणजे आयन्स आले. राईट. दुसरं मला ॲटम्स बनवायचे असतील, म्हणजे आपण कार्बनचे ॲटम इथे आणून ठेवले कोपऱ्यावर, तर हा डायमंड बनवू शकतो. मोलेक्युल्स आणून ठेवायचे असतील तर इथे आपण मोलेक्युल्स आणून ठेवू शकतो. सो आणून ठेवू शकतो म्हणजे ते नॅचरली येतं. आपण समजून घेण्यासाठी डायग्राम काढायची असेल तेव्हा इथे मी आयन्स पण ठेवू शकतो, मोलेक्युल्स पण ठेवू शकतो, ॲटम्स पण ठेवू शकतो. बिकॉज क्रिस्टल या 3 पैकी कशानेही बनवू शकतो हे आपण बघितलं. आयोनिक क्रिस्टल आयन्सपासून बनतात, कोवॅलंटवाले ॲटम्सनी बनतात, मोलेक्यूलवाले मोलेक्यूलने बनतात आणि मेटॅलिकवाले पुन्हा ॲटमनेच बनतात. आता हे ॲटम, आयन्स किंवा मोलेक्युल्स तुम्ही आणले तिथे म्हणजे तुम्ही काय आणलं, बेसिस आणलेलं असतं. तर ते इथे पुढे सांगतील. आता त्यातला हा एक क्यूब तुम्हाला दाखवला आहे, तो कोणामुळे तयार झाला आहे, बेसिसमुळे तयार झालेला आहे. एक क्रिस्टल स्ट्रक्चर आणि त्यांच्या कोपऱ्यावर आलेले आयन्स, मोलेक्युल्स किंवा ॲटम्स यांच्यापासून एक युनिक शेप तयार झाला. तो युनिक शेप म्हणजे एक सेल. आणि असे भरपूर सेल जेव्हा आपण मल्टिपलमध्ये आणतो, बघा आता ते वाढवतील बघा, बाजूला इकडे खाली वर इकडे बघा वाढत वाढत गेले. असे जेव्हा मल्टिपलमध्ये हे क्युबिकल बॉक्सेस जेव्हा येतील तेव्हा एक पूर्ण स्ट्रक्चर, एक पूर्ण रांगोळी, एक पूर्ण डिझाईन तयार झाली, एक बिल्डिंगच तयार झाली, ज्याच्यामध्ये खोल्या तयार झाल्या. त्या खोल्या तयार झाल्यावर एक बिल्डिंग पूर्ण तयार झाली असं आपण म्हणतो. दॅट इज क्रिस्टल स्ट्रक्चर. सो बिल्डिंगचं उदाहरण पण चालू शकतं नाही. नुसते खांब आहेत, नुसते खांब असणं म्हणजे काय, ते एक क्रिस्टल स्ट्रक्चर नाही आहे, ते एक फक्त लॅटिस आहे. आणि मग त्याच्यावर स्लॅब टाकला, भिंती टाकल्या की मग बिल्डिंगचं स्वरूप घरांमध्ये होतं, गाळे तयार होतात किंवा आपण म्हणू फ्लॅट्स तयार होतात. त्याला आपण म्हणणार पूर्ण बिल्डिंग तयार झाली. सो आधी तुम्हाला रेफरन्ससाठी ठिपके काढून घ्यायचे, ते म्हणजे लॅटिस. त्या प्रत्येक ठिपक्यावर तुम्ही फुलं ठेवा, फळं ठेवा किंवा रांगोळी होता, किंवा त्या प्रत्येक ठिपक्यावर ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलेक्युल्स आणून ठेवा, म्हणजे बेसिस आणले. आणि मग लॅटिस आणि बेसिस एकत्र आलं की एक युनिक डिझाईन तयार होतं, युनिक शेप तयार होतो, दॅट इज सेल. आणि मल्टिपल सेल एकत्र आले की क्रिस्टल तयार होतो. त्यामुळे असं म्हटलं जातं की लॅटिस एकटे असून काही उपयोग नाही, बेसिस एकटे असून उपयोग नाही. म्हणजे माझ्याकडे हे काढलेलं आहे, ठिपके काढून ठेवलेत मी पेन्सिलने, आणि रांगोळी माझी त्या रांगोळीच्या डब्यात आहे, तर याला काही उपयोग नाही. तुम्हाला ती रांगोळीची डब्यातनं रांगोळी काढून इथे आणून ओतायला लागेल, म्हणजे बेसिस आणायला लागेल. इथे आणल्यावर बेसिस आले की ते एक विशिष्ट शेप तयार करतील, एक चौकोन म्हणा किंवा एक त्रिकोण म्हणा. तो शेप तयार झाला की एक सेल झाला. असे मी भरपूर सेल काढले की मग माझं क्रिस्टल तयार झाला. दॅट्स इट.